महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित रचना नवरचना विद्यालय प्राथमिक नाशिक, इयत्ता 3री, विषय इंग्रजी, शैक्षणिक वर्ष 2021-22. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण सुरुवात करीत आहोत आपल्या सेतू अभ्यासक्रमाला. मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही ऑनलाईन व इतर विविध मार्गाने तुमचं शिक्षण सुरू ठेवलं. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला काही दिवस मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी व्हावी आणि या वर्षीच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हे उद्दिष्ट ठेवून तुमच्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सेतू अभ्यासक्रम एकूण 45 दिवसाचा असून त्यात ठराविक कालावधीनंतर 3 चाचण्यांचा समावेश आहे. मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही नेमके काय शिकला हे समजण्यासाठी आणि पुढील इयत्तेचा पाठ्यक्रम समजून घेण्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम तुम्हाला मदत करणार आहे. हा सेतू अभ्यास दिवसनिहाय क्रमाने सोडवावा. यात दिवसनिहाय तयार केलेल्या कृतीपत्रिकांचा समावेश आहे. तुम्ही दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृतीपत्रिका स्वतःच्या प्रयत्नाने सोडवाव्यात. कृतीपत्रिका सोडवताना अडचण आल्यास शिक्षक किंवा पालकांची मदत घ्यायची. प्रत्येक कृतीपत्रिकेत दिलेला पाठ्यांश अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी व्हिडिओच्या लिंकही दिलेल्या आहेत. त्याचा उपयोग करून संकल्पना समजून घ्यायची आहे. दिलेल्या नियोजनानुसार येणाऱ्या चाचण्याही सोडवायच्या आहेत आणि चाचणी सोडवून झाल्यानंतर शिक्षकांकडून त्या तपासून पण घ्यायच्या आहेत. शेवटी दिलेल्या उत्तरसूचीच्या मदतीने आपल्या उत्तरांची खात्री पण आपल्याला करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे न समजलेला किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची किंवा पालकांची मदतही घ्यायची आहे. हा सेतू अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आता आपण सुरुवात करीत आहोत इंग्रजी विषयाच्या सेतू अभ्यासक्रमातल्या पहिल्या दिवसाला. आता उजळणी करूयात इयत्ता 2रीत तुम्ही शिकलेल्या या कवितेची. कवितेचं नाव आहे बाउन्स अ बॉल. आणि हा उजाळा झाला की शेवटी दिलेली कृती तुम्हाला करायची, म्हणजे जे काम तुम्हाला सांगितलं जाईल ते तुम्हाला करायचंय. रेडी? बघूयात पोयम बाउन्स अ बॉल. लिसन, सिंग अँड ॲक्ट. ऐका, गा आणि त्याप्रमाणे कृती करा. चित्रात दिसतोय मुलगा. तो मुलगा जे ॲक्शन करतोय, जे म्हणतोय ते तुम्हाला म्हणायचंय नंतर. बघूयात तो मुलगा काय करतोय. बाउन्स अ बॉल टू रीना. बाउन्स अ बॉल टू रीना. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. तो म्हणतोय बाउन्स अ बॉल टू रीना. बाउन्स अ बॉल टू रीना. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. बाउन्स इट टू वीणा. बाउन्स इट टू वीणा. Yes, I got it. Yes, I got it. पुन्हा एकदा नीट बघूया. बाउन्स अ बॉल टू रीना. बाउन्स अ बॉल टू रीना. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. बाउन्स इट टू वीणा. बाउन्स इट टू वीणा. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. बाउन्स इट टू सागर. Bounce it to Sagar. Yes, I got it. Yes, I got it. Bounce it to teacher. Bounce it to teacher. Oh no, I missed it. Oh no, I missed it. बघूयात पुन्हा एकदा. Bounce it to Sagar. Bounce it to Sagar. Yes, I got it. Yes, I got it. Bounce it to teacher. Bounce it to teacher. Oh no, I missed it. Oh no, I missed it.
पुन्हा एकदा बघूयात. हा सागर आहे. सागर काय म्हणतोय, काय कृती करतोय बघूया. बाउन्स अ बॉल टू रीना. सागरने रीनाकडे बॉल फेकला. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. येस, मी ते केलंय. मी ते केलंय. बाउन्स इट टू वीणा. बाउन्स इट टू वीणा. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. मग वीणाकडे बॉल बाउन्स झालाय. तिने तो घेतलाय बरोबर. बाउन्स इट टू सागर. बाउन्स इट टू सागर. पुन्हा सागरकडे बॉल गेला. बघा आता सागर आहे चित्रामध्ये. सागर पुन्हा एकदा बघूयात सागर काय करतोय. बाउन्स अ बॉल टू रीना. सागरने रीनाकडे बॉल टाकलाय. हा बघा, हा सागर आहे. सागरने रीनाकडे बॉल बाउन्स केला, बाउन्स करत टाकला आणि रीनाने तो घेतला. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. आता रीनाने काय केलंय बघा. बाउन्स इट टू वीणा. बाउन्स इट टू वीणा. रीनाने तो बॉल वीणाकडे टाकलाय. बाउन्स इट टू वीणा. बाउन्स इट टू वीणा. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. तिने पण ते केलंय की हो मी केलंय. हो मी केलंय. आता खाली बघा. बाउन्स इट टू सागर. बाउन्स इट टू सागर. येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. पुन्हा वीणाने सागरकडे बॉल टाकलाय. तो तिने बरोबर टाकलाय म्हणून ती म्हणते येस आय गॉट इट. येस आय गॉट इट. आता सागरने बॉल टाकलाय. कुठे टाकलाय ते बघूयात आपण. हां, त्या बाजूला उभ्या आहेत त्या टीचर आहेत आणि त्या टीचरकडे बॉल टाकलाय. बाउन्स इट टू टीचर. बाउन्स इट टू टीचर. ओ नो आय मिस्ड इट. ओ नो आय मिस्ड इट. म्हणजे टीचरकडे बॉल टाकला, बाउन्स करत बॉल टाकला, पण तो काही बरोबर तिथे गेला नाही. अशा अर्थाची ही छानशी कविता आहे म्हणायचं आहे. आता तुम्हाला ॲक्शन दिल्यात. आता काय ॲक्शन दिल्यात बघा बरं. इथे बी भाग दिसतोय तिथे ॲक्शन दिलाय. रिप्लेस द वर्ड बाउन्स विथ द वर्ड गिव्हन इन द बॉक्सेस अँड सिंग अगेन. तिथे जो बाउन्स शब्द आहे ना, तो बाउन्स शब्द काढून त्या जागी खाली चौकोनात दिलेला एक एक शब्द घालायचा आहे. पहिल्यांदा बाउन्सच्या जागी शब्द घालायचा आहे रोल. जिथे जिथे बाउन्स शब्द आहे तिथे तिथे रोल हा शब्द घालून तुम्हाला कविता पुन्हा म्हणायची, गायची, ॲक्शनने म्हणायची. त्याच्यानंतर बाउन्सच्या जागी हिट शब्द घालायचा आहे आणि मग पुन्हा ती कविता वाचायची, म्हणायची, गायची, ॲक्शन करून गायची. त्याच्यानंतर थ्रो शब्द दिलाय. पुन्हा बाउन्सच्या जागी थ्रो शब्द घालायचा, पुन्हा कविता रड करायची. त्याच्यानंतर दिलाय किक. ह्या सगळ्या ॲक्शन्स आहेत. ह्या सगळ्या ॲक्शन्स तुम्ही बॉल हातात घेऊन करू शकतात किंवा तुम्ही नुसत्या ॲक्शन्स करू शकतात. त्या ॲक्शन करून त्या बाउन्सच्या जागी प्रत्येक वेळेला तो शब्द घालून कविता म्हणायची. सी भाग बघा. लुक अँड से. BALL बॉल. BOUNCE बाउन्स. GOT गॉट. IT इट. TEACHER टीचर. YES yes. TO टू. NO नो. अशा प्रकारे या प्रत्येक पानावरचा शब्द तुमच्या डोळ्याखालून गेला पाहिजे आणि कविता तालासुरात म्हणायची तर आहेच, पण जी कृती तुम्हाला दिली आहे ती कृती तुम्हाला तिथे करायची आहे बाउन्सच्या जागी वेगवेगळ्या ॲक्शन्स घालून. आता बघूयात
त्या ॲक्शन्स कशा करायच्या. दिलेलं चित्र लक्षपूर्वक बघा. बाउन्स, बाउन्स. किक, पायाने जेव्हा चेंडू उडवतो तेव्हा त्याला म्हणतात किक. हिट, बॅटने जेव्हा चेंडू उडवतो किंवा हाताने असा उडवतो तेव्हा त्याला म्हणतात हिट. रोल, जमिनीला घरंगळून जेव्हा आपण बॉल पास करतो तेव्हा त्याला म्हणायचंय रोल. थ्रो, फेकतो आपण चेंडू, ती क्रिया आहे थ्रो. याप्रमाणे ऍक्शन करून बाउन्सच्या जागी वेगवेगळे शब्द घेऊन कविता म्हणायची. पुन्हा एकदा कविता लक्षपूर्वक ऐका आणि म्हणा. लिसन, सिंग अँड ऍक्ट. ऐका, गा आणि कृती करा. पण लक्षात ठेवा, बाउन्सच्या जागी वेगवेगळ्या दुसऱ्या ऍक्शन्स घेऊन तुम्हाला ही कविता पूर्ण करायची आहे. आणि ती म्हटलेली कविता ऑडिओच्या आणि व्हिडिओच्या रूपात आमच्यासोबत शेअर करायची. Bounce a ball to Reena, bounce a ball to Reena. Yes, I got it. Yes, I got it. Bounce it to Veena, bounce it to Veena. Yes, I got it. Yes, I got it. पुन्हा एकदा. Bounce a ball to Reena, bounce a ball to Reena. Yes, I got it. Yes, I got it. Bounce it to Veena, bounce it to Veena. Yes, I got it. Yes, I got it. Bounce it to Sagar, bounce it to Sagar. Yes, I got it. Yes, I got it. Bounce it to teacher, bounce it to teacher. Oh no, I missed it. Oh no, I missed it. आता लक्षात ठेवा बाळांनो, हा तुमचा आजचा इंग्रजीचा अभ्यास आहे. असा तुम्हाला रोज 45 दिवस असा प्रत्येक विषयाचा अभ्यास येणार आहे. तो प्रत्येक अभ्यास तुम्हाला करायचा आहे, कारण तो तुमच्यासाठी नवा नाहीये. मागच्या इयत्तेमध्ये त्याची आवृत्ती तुमची झालेली आहे. आता पुन्हा एकदा याचा उजाळा होणार आहे तुम्हाला. त्यामुळे रोजचा अभ्यास रोज करा. दिलेल्या कृती पूर्ण करा. कधी त्या वहीत सांगितलेल्या असतील लिहायला, त्या वहीत लिहा. जर तोंडी म्हणून दाखवायला सांगितल्या असतील तर त्या तोंडी म्हणून दाखवा. मात्र लक्षात ठेवा, शासन तुमच्यावर काम करतंय, तुमचे पालक तुमच्याकडे लक्ष देत आहेत, शिक्षक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा अभ्यास घेत आहेत आणि तुम्हाला फक्त तो करायचा आहे. कारण हा सेतू अभ्यास आपल्याला 45 दिवसात पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर होणार आहे आपली परीक्षा. सर्व मुलांना हा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.